अन सुळावरील पोळी निवडे तो बडी विरडा शूर जेथे पाहे ते देखीचा पर्वत पायावेन भिंत तातडीची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सडे भगवंताच्या चरणारविंदी तुम्ही बसले सर्व संत माईबाप तुम्हा सगळ्यांच्या चरणारविंदी वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्रभूषण अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याची लाडकी लढीवाड असणारे नवे नवे देवमान्य संत जगतमान्य संत संत मान्य संत असणारे संत श्री श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भक्तीची चिकित्सक पद्धतीने मीमांसा करणारा गोडसा चिंतन अभंग ही विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 अभंग जर कधी पाहिला चार चरणाचा आहे आणि भक्तीची मीमांसा महाराज या ठिकाणी अभंगामध्ये करत आहेत. अभंगाच्या विस्तृत भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं प्रयोजन काय ही जरी तुम्हा आपल्याला सगळ्यांना माहित आहे तरी वक्त्याचं सांगणं हे आद्य कर्तव्य आहे की कार्यक्रम किम निमित्ताने आहे. अकारण करुणावरून आले भक्त वांछा कल्पतरू तडद्युत विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने ग्रामदेवतेच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने थोड्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून आपली ही परंपरा आपण जोपासत आहात. म्हणजे हे वर्ष कितवं आहे हे कुणालाच माहीत नाही या गावकऱ्यांना. म्हणजे ही परंपरा जी आहे ही खूप मोठी परंपरा आहे आणि परमात्म्याने ही जी सेवा तुमच्या हाती दिलेली आहे यासाठी तुम्ही लायक आहात म्हणून तुमच्या हाती सेवा दिलेली आहे. परमार्थ करणं म्हणजे मजाक नाहीये, जोक नाहीये. आणि त्या रूढीला परंपरेला जोपासणं अखंडितपणे अविरतपणे या सेवेला या ठिकाणी परमार्थाच्या या दिव्याला तेवत ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 12ही महिने आपल्या गावामध्ये काकड आरती हरिपाठाचा नियम आहे, प्रभात फेरीचा नियम आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आपलं गाव खरं तर पाहिजे तसं समर्थ जरी पैशाच्या बाजूने नसलं पण मी तुम्हाला एक वाक्य सांगून जाईल. मोठमोठे गावं असतील, जुन्या जुन्या परंपरा असतील पण तुमचे इतकं श्रीमंत परमार्थाच्या बाबतीत जगाच्या पाठीवर गाव नसणार. का? कारण आज जर विचार केला तर परमार्थ कोणत्या स्वरूपामध्ये जोपासला जातोय, परमार्थ जोपासला जातोय का नाही याला किंमत आहे. गावामध्ये तुमचे किती महत्वपूर्ण घरं आहेत याला किंमत नाहीये. तुमच्या गावामध्ये किती लाख रुपयाची उलाढाल दर महिन्याला होते हे कोणी विचारत नाही. परमात्मा विचारत नाही. तुमच्या गावामध्ये हरिपाठ किती चांगला होतो, काकड आरती कधी कधी केली जाते आणि सप्त्याला पब्लिक किती असते हे तुम्हाला विचारलं जातं. कुठे? देवाच्या दरबारामध्ये. आणि त्या गोष्टीमध्ये मला तरी वाटतं तुमचं गाव हे अव्वल नंबरला असलं पाहिजे, पहिल्या नंबरला असलं पाहिजे असं तरी मला वाटतं. ही परमात्म्याची कृपा आहे, ही देवाची विशेष अनुकंपा तुमच्यावर आहे म्हणून तुमच्या भागी तुमच्या नशिबात एवढा दिव्य योग जुळून आलेला आहे की दर वर्षाला सप्ताह तर करतातच करतात पण आपल्या गावामध्ये दररोज प्रभात फेरीचा नियम आहे, काकड आरतीचा हरिपाठाचा नियम आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे ऐकून मला तर इतका आनंद झाला जेव्हा मला दादांनी सांगितलं की ऐकून माझं मन मात्र त्या ठिकाणी शांत झालं की आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये असा परमार्थ या ठिकाणी चालू आहे. हे ऐकल्यावर माझं मन मात्र त्या ठिकाणी शांत झालं. कारण आज परमार्थ लोक करताय पण नुसतं ॲज अ फॉर्मॅलिटी करताय. कसा सप्ताह झाला काला झाला की हाला मग पुढच्या वर्षापर्यंत कोणी विचारत नाही देवाला. आहे का नाही? तुमच्या परिसरात नसेल, तुमच्या गावात नसेल पण आमच्या परिसरात आहे बाबा. ही रियालिटी आहे. आणि मला तरी वाटतं जे परमार्थ तुमच्या गावाने जोपासलेला आहे ना त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवायची, जरा जोरदार जरा. कारण माझं गाव इथनं पाहिलं तर 600 किलोमीटर लांब आहे. मी तिथनं आल्यावर जेव्हा मला अशी गोष्ट ऐकायला भेटते मला तरी वाटतं कीर्तन होय नको होय त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही पण तुमच्या गावातला परमार्थ पाहून तुमच्या सगळ्यांचे दर्शन मला प्राप्त झाले हे माझं परम भाग्य आहे. ही परमात्म्याची माझ्यावर कृपा झाली. इतक्या पवित्र दरबारामध्ये मला सेवा घडते हे माझं परम भाग्य आहे. तसं आपल्या लाडनांद्रा गावामध्ये प्रथमच येण्याचा योग आला. तसं या परिसरामध्ये पूर्ण असेल, परभणी असेल, शेलू असेल, कातनेश्वर असेल, तीन्नर असेल या परिसरामध्ये जवळजवळ 70-75 वर्षापासून माझं येणं जाणं आहेच.
म्हणजे झोपले का नाही बघावं लागतं का नाही? महिला मंडळ मावशी झोपले का काय? नाही ना, झोपू नका म्हणजे झालं. 5 वाजेपर्यंत चालतंय ना कीर्तन? चाल आवडते ना सगळ्यांना? हा, म्हणजे आमचं उद्याचं कीर्तन बोंबलायचं पुन्हा. महाराज खा तुम्ही शिव्या लोकांच्या, असं नाही. वेळेतच आपण शिवेला पूर्ण विराम देऊ. पण तत्पूर्वी कीर्तनात बसलेल्या सगळ्यांना एक माझी विनंती आहे, कीर्तनात बसल्यावर काही प्रोटोकॉल्स आहेत, नियम आहेत, ते फॉलो करायला चुकू नका, ते पाळायला चुकू नका. कीर्तनात बसल्यावर आपसात एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही, बोलायचं नाही. आणि रिकामं पण बसायचं नाही. तुम्ही म्हणणार माय मावल्या मग महाराज आम्ही काय भुईमुगाची शेंगा फोडायचे का? असं काही करू नका. काय करा, कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. कीर्तनात टाळी वाजवली तर तुमच्याकडनं कळत न कळत जेवढे पाप झालेले आहेत तेवढ्या सगळ्या पातकांची होडी झाल्या बिगर राहणार नाही. कीर्तनात टाळी वाजवा. आपसात आता नको रे माझ्या राजा, नको ना. भजन जेव्हा होईल तेव्हा वाजवायचं. ऐका, कीर्तनात बसल्यावर आपसात कोणी बोलायचं नाही. आणि इथं बसल्यावर इथलाच विचार करायचा, घरचा विचार करायचा नाही. नाही तर माझी काय काही काही माय मावल्या अशा असतात ना, इथं आल्यावर म्हणतात बाई ग कीर्तनाला आली, कुलूप लावलंय पण ओढून पाहिलं नाही. आणि जर उघडं असन तर चहाच्या डब्यात 50ची नोट ठेवली, पापाचा बाप रात्रीमध्ये दारूतच घालीन. हा, तुम्ही त्याच्या समोर हात जोडले, पाय जोडले तरी तो सुधारत नाही, मग मरू द्या ना. हा, तुमचा कीर्तनात बसलेला जो वेळ आहे हा त्या पप्पेच्या बापाच्या चिंतनात घालवू नका, कारण हा अनमोल वेळ आहे. किती किती महत्वपूर्ण वेळ आहे. कारण कीर्तन म्हटल्यानंतर काही लोक, वेल एज्युकेटेड लोक म्हणतात, ए कीर्तन इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम अँड कीर्तन इज वेस्ट ऑफ मनी ऑल्सो. पण मी त्यांना सांगू इच्छितो, दादा 2 इंग्लिशचे पुस्तकं वाचल्यावर जर कधी आपल्या बापाचं अस्तित्व, आपल्या देवाचं अस्तित्व आपण नाही म्हणत असलो, म्हणून जर सुसंस्कृत झाला तर आपले लेकरं गावंडळ राहू दिलेले बरे, अशिक्षित राहू दिलेले बरे. हे असे सुशिक्षित आपल्या कामाचे नाही, हे लक्षात घ्या. त्यांना माझं सांगणे, दादा कीर्तन इज नॉट अ वेस्ट ऑफ टाइम अँड कीर्तन इज नॉट अ वेस्ट ऑफ मनी. कीर्तन म्हणजे काय आहे? आमचे संत सांगतात, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुमच्या शरीराला आणि परमात्म्याच्या शरीराला एक करणारं म्हणजेच कीर्तन आहे. मग कीर्तन हे चांगलं आहे का वाईट आहे? नाही ना, वाईट आहे. कशाला बसायचं, चला घरी आपलं आपल्या, नाही ना. मग कीर्तनात आल्यावर क्षणाचा विचार इकडं तिकडं मनाला जाऊ द्यायचा नाही, क्षणाचा दुसरा विचार करायचा नाही. विचार करायचा फक्त कीर्तनात बसल्यानंतर त्या परमात्म्याचा, त्या देवाचा विचार करायचा की आपण आता कुठे बसलोय. तुम्हाला सांगेन दादा, हा भाव मी नेहमी सांगत असतो. जर तुम्ही इथनं कुठे 20 किलोमीटर कार्यक्रमाला जाताय कीर्तन ऐकायला, कीर्तन ऐकायला जर कधी जाताय तुम्ही आणि तुमच्या धर्मपत्नी, निघाला दादा कीर्तन ऐकायला, मोटरसायकलीने चाललात, 5 किलोमीटर 10 किलोमीटर गाडी गेली, 9 वाजले, तिकडं पंचपदी सुरू झाली, गाडी तुमची पंक्चर झाली, गाडी तुमची पंक्चर झाली. आणि जर कधी तुमच्या मनामध्ये हा विचार आला की अरे देवा, आज माझ्या विठ्ठलाचं चिंतन मला घडणार नाही, आज माझ्या पांडुरंगाचं श्रवण मला घडणार नाही, आज माझ्या देवाच्या चरित्राचं गुणगान मला घडणार नाही, हा विचार करून जर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आला ना दादा, एक अश्रू जरी आला तरी भागवत सांगते त्याच क्षणाला परमात्मा तुमच्या हृदय मंदिरामध्ये प्रगट होत असतो आणि स्वतःला कोंडून घेत असतो. याचं उत्तर देतो, तुम्हाला प्रमाण देतो. सद्यो हृदय वरुद्धते त्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तत् क्षणात. सद्यो त्याच क्षणाला परमात्मा, जेव्हा तुमच्या मनामध्ये हा विचार आला त्याच क्षणाला हृदयो अवरुद्धते तत्क्षणात, त्याच क्षणाला परमात्मा, हृदय म्हणजे हृदयात, अवरुद्धते म्हणजे कोंडून घेणे, अवरुद्ध म्हणजे कोंडणे आणि अवरुद्धते म्हणजे कोंडून घेणे. परमात्मा स्वतःला तुमच्या हृदयात कोंडून घेतो. जर हा भाव मनामध्ये येत असला तर आपल्याला भक्ती करायला किती सोपं जात आहे. मग हा भाव जर कधी मनामध्ये नुसता आला जरी तरी आपल्या जीवनाचं सार्थक आहे. नाहीतर हा भाव जर मनामध्ये आलाच नाही आणि असे 1 नाही 10,000 कीर्तन ऐका, किती किती म्हणलो मी, 10,000 लांबची गोष्ट आहे. अख्खा महाराज बी कच्चा खाल्ला तरी फरक पडेल, मला खाऊ नका म्हणजे झालं. कीर्तनात बसल्यावर मग आपले नियम काय असले पाहिजे, बोलायचं, उठायचं, इकडे तिकडे बघायचं, तुमचे कान मात्र माझ्या आवाजाला कनेक्ट करा म्हणजे झालं. वायरलेस कनेक्शन जसं हॉटस्पॉट घेतो का नाही, घेताना हॉटस्पॉट तुमच्याकडे, तुम्ही असे लुटलेल्या शेतकऱ्यावानी काऊन बघू राहिले बरं, जरा प्रसन्न मन ठेवा ना, तुमच्याकडे पाहिल्यावर आम्हाला पण बरं वाटतंय. आणि तुम्ही जर कधी असेच बघू लागले मग आम्ही काय करावं कीर्तनकार महाराजांनी.
आता आपल्या माजलगाव साईडला मी कार्यक्रमाला गेलो बाबा, बरं का. तिथं कार्यक्रमाला गेलो, एक व्यक्ती असंच असं समोर बसला आणि जवळच बसला, त्याच्याकडे माझं पुन्हा पुन्हा लक्ष जायचं. म्हटलं हा काहीतरी टेन्शनमध्ये दिसतो, याला काही विनोदी दृष्टांत सांगावा. एक विनोदी दृष्टांत मी त्याला सांगितला, त्याला हसू आलं नाही. म्हटलं हा काहीतरी संत चरित्र श्रवण करणारा दिसतो. मग संतांचं चरित्र सांगितलं, काहीच फरक पडत नाही. मग म्हटलं आता याला काहीतरी याच्या बायकोची भांडण झाली असेल, याला आपण काही करुणामय प्रसंग सांगू जेणेकरून आश्रय स्वरूपामध्ये याचं दुःख बाहेर निघेल. त्याला तेही सांगितलं तरी फरक पडत नाही. कीर्तन संपलं, मी त्याला दंडवतच घातला. म्हटलं का हो दादा? म्हटलं बोला ना महाराज. म्हटलं का हो, मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला हसू येत नाही. तुम्हाला रडवण्याचा प्रयत्न केला, रडू येत नाही. तुम्हाला संतांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही भावुक होऊन नीट ऐकत नाही. तुम्हाला महाराज खरं सांगू का, तुमचं कीर्तन एकदम छान झालं, तुम्ही हसवलंही छान, संतांचं चरित्रही छान सांगितलं आणि करुणामय प्रसंगही छान सांगितला. पण तुम्हाला खरं सांगू का म्हणले, तुम्ही हसवतही छान होते, रडवतही छान होते, पण मला हसू बी येत नाही, मला रडू बी येत नाही, मला गंभीर पण होता येत नाही. म्हणले काऊन रे दादा? म्हणले महाराज तुम्हाला काय सांगावं, जेव्हापासून माझा जन्म झालाय तेव्हापासून माझं तोंडच तसं आहे. आता मला सांगा, असे लोक जर बसल्यावर आमच्या सारख्याने करावं काय कीर्तन करायला, मराव का बाबा? हा, तुमच्याकडनं आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. काय भेटते? काय भेटते? ऊर्जा भेटते, ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी. भाऊसाहेब तुम्ही मांडणी घाला, तुम्ही तमाशात नाही बसले, हा एकटाच बसले. हे बाकीचे लेकर का येडेत का? विठाला विठाला हरे मग कीर्तनात बसल्यानंतर प्रसन्न मन ठेवा. काय ठेवायचं? प्रसन्न मन. आपल्या या लाडनांद्रा नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह, माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा, हे माझं परम भाग्य आहे. आणि तसेच या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे आमचे आदरणीय महाराज मंडळी, एक होणं बडीरे आदरणीय श्री व्यक्तीबरान महाराजांचं नाव काय? अमोल महाराज असतील. गोड महाराजांचा या ठिकाणी आवाजाची त्या ठिकाणी सेवा देत आहेत. आणि आदरणीय आपल्याच गावाचं वैभव हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव पवन महाराज. मी अगोदर त्यांना भेटलो, पण मला ना वयामानानुसार नाव लक्षात राहत नाही बाबा, त्याच्यामुळं मी लगेच विचारतो. पवन महाराज असतील, आदरणीय आमची ज्येष्ठ मंडळी असतील, अगदी सगळ्यांचीच या ठिकाणी सेवा मिळते. गावातली मंडळी, पंचकृषीतील भजनी मंडळी, गायक वादक मंडळी, चोपदार बाबा असतील आणि आपल्या परिसरातले संस्थेतले विद्यार्थी, संस्थेतले सगळे वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थीगण, अगदी छोटेसे लहान लहान टाळकरी, अगदी गोड वातावरण या ठिकाणी तयार करण्याचं काम करत आहेत. आणि माझा ध्वनी तुमच्या कर्णपटलापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारे आमचे संस्कृती दादा असतील, त्यांचेही आभार. आणि आता फक्त एकच सांगतो, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे टाळकरी, माळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार, कीर्तनाला आलेले, जे कधी कीर्तनाला येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, जे कीर्तनाला येतात फक्त चांगली चप्पल चोरून येण्यासाठी ते, ज्यांना माहिती आपल्या गावात कीर्तनाचं आयोजन, सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तरी देखील घरी खाटेवर पालथे पडले ते, अशा सगळ्यांच्या देणे दंडवत घालतो आणि आपल्या सेवेकडे ओढतो. विठाला विठाला हरे विठ्ठल विठ्ठल. बेस थोडा कमी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग जर किती पाहिला, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि भक्तीची मीमांसा करणारा अभंग आहे. भक्ती म्हटल्यानंतर आज आपल्याला काय वाटतं? नुसतं देवळात गर्दी केल्यावर भक्ती होते असं नाही हो. देवळात गर्दी केल्यावर भक्ती होते का? त्याला भक्ती म्हणत नाही. नुसतं कोरोनाचं नाव काढलं, कोरोना आला, कोरोना नंतर लोकांनी एवढी भक्ती करायला सुरुवात केली, मंदिरात गर्दी मावत नाही बाबा. पण खरं स्वरूप सांगू का भक्तीचं, याला भक्ती म्हणत नाही, याला भक्ती म्हणत नाही. भक्ती करत असताना आपल्या भक्तीमध्ये ज्ञानही असलं पाहिजे आणि परमार्थामध्ये शिरल्यानंतर संसाराबद्दल वैराग्यही असलं पाहिजे. तिचं नाव भक्ती आहे. आमचे संत खूप गोड वर्णन करतात बघा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी,
भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्तीमध्ये आपलं ज्ञान असलं पाहिजे. भक्तीचा पहिला मुद्दा. भक्तीबद्दल देवाबद्दल आपल्याला प्रेम असलं पाहिजे, हा दुसरा मुद्दा. आणि भक्ती करत असताना परमार्थात शिरल्यावर संसाराबद्दल वैराग्य असलं पाहिजे. इथं बसलून घरचा विचार करतोय, भक्ती नाही. हा, पण आज जर नीट विचार केला जाता भक्ती म्हणजे कोण आहे, भक्तीचा जर परिचय पाहिला तर भक्तीचा परिचय त्या ठिकाणी भागवतात सांगितला जातो. एक स्त्री आपल्या दोन्ही लेकरांना आपल्या मांडीवर झोपवलेलं आहे. तिने, स्त्री मात्र तरुणी आहे आणि लेकर मात्र वृद्ध झालेले आहेत. स्त्री तरुणी आहे, लेकर वृद्ध झालेले आहेत. आणि ते नारद मुनींनी पाहिलं. नारद मुनींनी जेव्हा पाहिलं त्या देवीकडे आल्यावर म्हणतात, देवी कास्यत्वम, कोण आहात तुम्ही, काय महू, का रडत आहात. वदह देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. देवी तुमच्या दुःखाचं कारण काय आहे मला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करा. मग त्या स्त्रीने आपला परिचय दिला. अहम भक्तिरते ख्याता इमौ मे तनयो मातौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जरजरौ. अहम भक्तिरते ख्याता इमौ मे तनयो मतौ कालयोगेन जरजरौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. अहम भक्ती, मी भक्ती आहे. माझा जर पूर्ण परिचय पाहिला, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. उत्पन्ना द्रविडे साहम, मी दक्षिण दिशेला जन्माला आली. तदनंतर अनेक राज्यांमध्ये फिरले. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, विदर्भ काय, अनेक राज्यांमध्ये फिरले. पण माझी विडंबना झाली तर गुजरात राज्यामध्ये गुर्जरी जीर्णताम गतः. विटंबना कशी पूर्वीही होत होती भक्तीची विटंबना आणि आजही होते. विटंबनेचं खरं स्वरूप सांगितलं गेलं तर पुढे वर्णन करतात. तरुणी प्रभुता गे शालको बुद्धिदायका कन्या विक्रयिणो लोभात दंपतीनांच कल्कनम. तरुणी प्रभुता घे, एकुलता एक मुलगा जर असला बाबा, आई वडिलांनी त्याचं लग्न थाटामाटात पार पाडलं. नवीन सुनबाई घरामध्ये आली. सुनबाई जशी घरामध्ये आली, कबाटीच्या चाव्या डायरेक्ट तिच्या कमरेला ट्रान्सफर. ही पूर्वीची परिस्थिती, आता पण तीच आहे. हा, मग सगळा अधिकार त्या दोघांचा चालायला लागला. माय बापाला कोणी विचारत नाही. माय बापाला घरात ठेवलं तर ठेवलं, नाही तर गाईच्या गोट्यात सुद्धा जागा देत नाही. ही रियालिटी आहे. मग घरामध्ये जर कधी काही शुभ कार्य असलं तर कोणाला बोलवलं जातं माहितीये का? तुमच्याकडे बायकोच्या भावाला काय म्हणता? मी हो ना, आमच्याकडे साला म्हणतात. साला काय म्हणतात? साला. इतकी लोक विचित्र झाले. पुढे उत्तर दिलेलं आहे त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. शालको बुद्धिदायका. इतके लोक बावळट झाले, बायकोच्या भावाच्या बुद्धीवर चालायला लागले. यांची अक्कल काय, शेण खायला गेली काय? ही भक्तीची विटंबना आहे. ही भक्तीची विटंबना आहे. तेवढंच सांगितलं नाही, अजून सांगितलं पुढे. कन्या विक्रयिणो लोभात. पूर्वी लग्न व्हायचे, दोन परिवार एकत्र यायचे, दोघांच्या सगळ्यांची मन एकमेकाला जोडायची, अतूट नातं जोडायचं. आता लग्न होतंय, काय होतंय? लग्न होत नाही, सौदेबाजी होते, क्रय विक्रयण व्हायला लागले. काय व्हायला लागले? पुरीचा बाप म्हणतो 2,51,000 असेल तर बोल बाबा. होतं का तुमच्याकडं? होतं का नाही? होतंय ना. मग ही रियालिटी आहे. कन्या विक्रयिणो लोभात दंपतीनांच कल्कनम. पूर्वी संबंध जोडायचे, प्रेमापोटी संबंध जोडायचे. आज पैशापोटी जुळत आहे. पोरीला काही त्रास झाला, पैसे तर वापस भेटणारच नाही, पण पोरगी परत जाणार. माय मौल्यांच्या अपेक्षा पण लई वाढल्या ना. मग म्हणून विकत घेऊन करायला लागले आमचे पुरुष मंडळी, तरुण मंडळी. काय पोरीची माय म्हणते शेत पाहिजे, पोरगा नोकरीला पाहिजे, पण पोरगी शेतात जाणार नाही. मग दगड खाणार आहे का? काय खाणार? विचार करा ना जरा. हे कोणाला टोचून बोलत नाही राजा, पण ही परिस्थिती अशी झालेली आहे.
या समस्येचं समाधान आपल्याला काढायचंय आणि या समस्येला कारणीभूत सुद्धा आपण आहोत. हा. कन्या विक्रयीनो लोभात. पूर्वी असं होत नव्हतं, आज व्हायला लागलंय की पोरापोरींचं क्रय विक्रयण व्हायला लागले. जिथं पोरगा पटला, जिथं पोरगी पटली, तिथं सौदेबाजी मोकळी, तिथं सौदा पक्का. ही रियालिटी आहे. मग एवढंच नव्हे तर एक साधक धावत धावत चाललाय देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये. तेवढ्यात एक व्यक्ती त्याला दिसला आणि त्याने त्या व्यक्तीला विचारलं, का हो दादा? अरे महाराज, ये 20 लाख का बंगला किसका है भाई? ये बड़ा वाला बंगला किसका है? ये 10 लाख की गाड़ी किसकी है? तो बताने वाले ने मुस्कुराते हुए बता दिया, महाराज ये 20 लाख का बंगला और ये 10 लाख की गाड़ी बोले त्यागी बाबा जी की है. कोणाची? त्यागी याला म्हणाव का? याला त्यागी म्हणाव का? ज्याला कुठल्याच गोष्टीचा लोभ नाही त्याला म्हणाव त्यागी, त्याला म्हणाव वैरागी. किसी पूछने वाले ने पूछ लिया, अरे महाराज ये 8-8 बच्चे किसके हैं भाई? ये 4-4 बीवियां किसकी है? तो बताने वाले ने मुस्कुराते हुए बता दिया, महाराज ये 8-8 बच्चे और ये 4-4 बीवियां बोले बाल ब्रह्मचारी बाबा जी की है. याला बाल ब्रह्मचारी म्हणाव का? मित्र म्हणतो, दादा याला रुमण्यान ठोकलं तरी काही पाप पडायचं नाही, याला साधू म्हणत नाही. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करून म्हणते साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. भरपूर संत झाले. ज्या लोकांना बायको पोरं पोसण्याचा कंटाळा आला, भगवे कपडे घातले अंगावर आणि अलख निरंजन करत फिरायला लागले. पण खरे साधू आहेत बरं का बाबा. खरे साधूंना ओळखायला शिका. हो. आणि काही लोक असे पण असतात, मार्कंडेय पुराणामध्ये वर्णन सांगितलं जातं, नीट आहे का? ज्याला चित्रातली बाई पाहिल्यावर काम उत्पन्न होत असेल त्याला साधू म्हणत नाही. चित्रीची देखुनी कामेना, काम पूजे जयाची म्हणा, तो संन्यासीन भेजाना, ऐक बापा नरोत्तमा. ज्याला चित्रातली बाई पाहिल्यावर काम उत्पन्न होते त्याला साधू म्हणता कामा नाही. याच्यात आणि भोगीत काही फरक नाही. हा साधू नाहीये. मग ही भक्तीची विडंबना आहे. सर्वभूती दया साधू म्हणावे सिया, साधू म्हणावे सिया, साधू म्हणावे सिया. परमात्म्याने आपल्याला डोळे दिलेत ओळखायला. काय दिले? डोळे दिलेत ओळखायला. ओळखायला आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण ओळखू शकतो. आणि खऱ्या साधूला ओळखायचं तर हे सगळ्यात सोपं कारण आहे. एक सोपा पर्याय आहे की ज्याला चित्रातली बाई पाहिल्यावर काम उत्पन्न होत नाही तो खरा साधू आहे. आणि अजून एक पर्याय सांगतो. चैत्राच्या महिन्यामध्ये 8 दिवस फुल वाळवायला ठेवा. फुल कुठलंही फुल घ्या, फुल वाळवायला ठेवा पत्र्यावरती. ते पूर्ण वाढल्यावर एखाद्या साधूच्या हातात द्या. जर फुल मोठ उकळल्याबरोबर टवटवीत झालं तर समजायचं साधू ओरिजिनल आहे. हा. आणि जर फुल तसंच निघालं तर याच्या सारखा डुप्लिकेट जगात कोणी असं समजायचं. विठाला विठाला हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ही भक्तीची विटंबना होती, दुसरं काही होत नाही. मग भक्ती करत असताना आपल्या भक्तीमध्ये जर कधी ज्ञान आणि वैराग्य असलं तर भक्ती ही पुष्ट राहणार आहे. भक्तीची पोरं जे आहेत हे ज्ञान आणि वैराग्य आहेत. मग ज्या वेळेला नारद मुनींना माहीत झालं, नारद मुनींनी सत्संगाच्या त्यांना चेतना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. असे आकाशवाणीने सांगितलं. त्यांनी गीता ऐकवली, वेद ऐकवले, पुराण ऐकवले, पण त्यांना चेतना येत नाहीये. थोडी चेतना येते, लगेच ते
झोपताय, लगेच अचेतन अवस्थेला प्राप्त होताय. मग फिरता 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 त्यांना सनत कुमारांनी सांगितलं आणि श्रीमद भागवत महापुराणाचं पठण त्यांना घडवलं, श्रवण घडवलं आणि भजनच चालू होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय. जसं भजन सुरू झालं तेवढ्यात भक्ती माता त्या ठिकाणी प्रकट झाली. बोल भक्ती महाराणी की जय. त्या ठिकाणी भक्ती माता प्रकट झाल्या आणि आपल्या लेकरांना घेऊन त्या ठिकाणी नृत्य करायला लागल्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो नंदनंदनाय. वासुदेवाय नमो जानकीनाथाय. वासुदेवाय नमो जानकीनाथाय. वासुदेवाय नमो पंढरीनाथाय. वासुदेवाय नमो पंढरीनाथाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जेव्हा भजन त्या ठिकाणी सुरू झालं आणि भक्तिमाता नाचते आणि नारद मुनींना जेव्हा भक्तिमातेने पाहिलं, भक्तिमाता त्यांच्या हात जोडत्याने म्हणते, जयति जगति मायां यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चापलय ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. नारदजींना नमस्कार केला, धन्यवाद केले की हे नारदजी, तुमच्या आशीर्वादाने कयादुनंदन ध्रुव बाळ प्रल्हादजी त्यांना परमात्म्याने दर्शन दिलं. ध्रुवजींचा उद्धार झाला, अनेकांचा उद्धार तुम्ही करून घेतलेला आहे आणि आज माझ्या लेकरांचाही तुम्ही उद्धार करून घेतला. त्याबद्दल मी तुमचं काय वर्णन करावं. अशा पद्धतीने भक्तिमातेचा नारदजींचा संवाद सांगितला जातो. भक्तिमाता कोण आहे आपल्याला माहित झालं. भक्ती काय आहे, भक्ती कशी करावी. ज्ञान आणि वैराग्य भक्तीत असेल तर भक्ती करून उपयोग आहे, अन्यथा करू नका. कितीही भक्ती केली मग अशी काही उपयोग नाही. भक्ती करत असताना ज्ञान आणि वैराग्य असलं पाहिजे तर आपण भक्ती केलेली बरी. नाहीतर आजकाल लोक भक्ती करतात कशी माहिती आहे का, कशी करतात. चला बा महाराज लोकांच्या सोबत चांगलं खायला भेटतं म्हणून महाराज व्हावं, भक्त व्हावं, चला भक्ती करू. याला भक्ती म्हणत नाही, याला पोट भरायचे साधन म्हणतात, दुसरं काहीच नाही. हा, भक्ती करायची असेल तर अंतःकरणाने करा. भक्तीचं लक्षण जर कधी पाहिलं तर भक्तीचं लक्षण ज्ञानोबरायांना आपण विचारूया. ज्ञानोबराय सांगतात, जे जे भेटीभूत ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. जे जे भेटीभूत, जे जगामध्ये तुम्हाला जीव दिसताय, जीव भूत ही उपमा जीवांना दिलेली आहे. चराचरामध्ये तुम्हाला देव दिसला पाहिजे, हे भक्तीचं लक्षण आहे. मग जर नीट विचार केला बार काही नाही बाबा, तर भक्तीमध्ये शिरल्या चराचरात देव दिसणं हे जवळजवळ अशक्य आहे. हे पहिल्याच्या लेकराला 12वीचा पेपर सोडवायला देणं एवढं कठीण आहे. मग त्यासाठी आपण पायऱ्या आहेत, आपल्याला काही स्टेप आहेत, त्या चढाव्या लागणार. पहिली स्टेप आहे, आपल्याला देव मानावा लागेल. काय करावं लागेल, देव मानावा लागेल. देव आहे हे माना. दुसरी पायरी आहे, आपल्याला देवाची पूजा करावी लागेल. पूजा करत असताना ध्यानात घ्यायचं बरं का, पूजा करत असताना अंतःकरणाने पूजा करीत जा. नाही तर एकाच गंगाळमध्ये डुबक डुबक पाणी टाकून सगळ्यांना टाकायचं आणि काढायचं बाहेर, याला देवपूजा म्हणत नाही. हा, देवपूजा करत सगळे तसेच करता तुम्ही, तसेच करताना गंगाळमध्येच त्यांना किती खराब वाटत असेल बरं, विचार करा जरा. हा, देवाला चांगलं वाटेल का, नाही ना. मग करायचं काय बरं मला सांगा, त्यांना किती खराब वाटत असेल. आपल्याला एक उदाहरण देतो तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. आपल्या घराकडे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वॉशरूम असतो, बाथरूम असतो, आहे का नाही. त्याचा पत्रावरून उघडायचा, आतून कडी लावायची, सगळ्यांना कोंडायचं मध्यात, जेवढी फॅमिली तेवढी, लहान लेकरांसहित
बाहेरून जिथनं पाणी निघतं तिथनं पाणी ब्लॉक करायचं आणि वरून पाणी टाकायचं बदा बदा. मग मला सांगा तिथं आपल्याला आंघोळ करताना किती खराब वाटेल सगळ्यांना एकत्र? चांगलं वाटणार आहे का? चांगलं वाटणार. खराब वाटेल का नाही? मग देवांना कसं वाटत असेल हो? मग करायचं काय? एक तांब्याची ताटली घ्यायची, एवढा ताट येतो छोटस, एवढं घ्यायचं, जास्त मोठा नाही, छोटा ताट घ्यायचा, एक एवढा तांब्याचा लोटा घ्यायचा आणि पाणी घ्यायचं. उन्हाळा असला गार पाणी घ्या, हिवाळा असला गरम पाणी घ्या. गरम आपण कसं गरम घेतो तसं घ्या. आणि एवढंही गरम घेऊ नका देवाची चांबडी निघण, एवढं गरम घेऊ नका. हा, नॉर्मल गरम घ्यायचं, हात लावून बघायचा आणि हळूच करून त्या देवाला एक मूर्ती आवरायची, ताटात ठेवायची, बारीक धार लावायची पाण्याची आणि स्वच्छ आपल्या अंतःकरणाने जरा धुवायचं. अंतःकरणाने जरा धुवायचं आणि धुवून झाल्यावर एक चांगला 10 रुपयाचा रुमाल घ्यायचा, सुती रुमाल, जास्त महागडं काही घेऊ नका आणि खराब काही घेऊ नका. नवा रुमाल घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित पुसायचं. पुसत असताना व्यवस्थित त्याची नाजूक साजूक पद्धतीने पुसायचं. लहान लेकराला तुम्ही असं डायरेक्ट टाकतात आणि काढतात का बादलीत ना बाहेर? नाही ना. किती नाजूक पद्धतीने सांभाळता. तसा देव आहे, तो सुद्धा नाजूक आहे. हा, मग त्या देवाची पूजा करत असताना त्याला पुसून झालं का चंदन लावताना अजून सावधानता बाळगायची. नुसतं पचा पचा लावून डायरेक्ट कोंबायचं नाही त्याच्या तोंडामध्ये, नाकामध्ये, डोळ्यामध्ये. हा, कसं लावायचं? हातावर चंदन उघडलंय ना, अगरबत्तीच्या टोकावर महावीला एवढं चंदन घ्यायचं आणि देवाच्या बरोबर इथं लावायचं. देव असला तर त्याला इथं चंदन लावायचं आणि देवी असली तिला कुंकू लावायचं. काय लावायचं? आलं का लक्षात? करणार का नाही असं? आणि मग देवपूजा, सगळे देव धुतले व्यवस्थित. पाणी मात्र तुळशीला टाकायचं नाही. देवपूजेचं पाणी तुळशीला टाकीत जाऊ नका. एखादं दुसरं फुलाचं झाड असेल कुठलं, त्या झाडाला टाका, पण तुळशीला ते पाणी टाकायचं नाही, कारण तुळशी पवित्र आहे. मग तेवढं झालं. देवपूजा करत असताना आता दिवा लावायचा, धूप लावायची आणि देवाला नैवेद्य द्यायचा. नैवेद्य काय द्यायचा? काजू, बदाम, अक्रोड, चारोड्या, पिस्ता, एवढं, जास्त काय नाही. चालतंय का नाही? तुम्ही म्हणता महाराज ही काय लावता का? काय जेवढं आहे तेवढं. हा, नाही, तेवढं नाही जमत, चालेल, काही हरकत नाही. देव म्हणतो मला काजू बदामच पाहिजे, असं देवाचं मत नाहीये. काय ठेवायचं? शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे प्रत्येकाच्या घरात आहेत का नाही? शेंगदाणे घ्यायचे, थोडी साखर घ्यायची आणि छोट्याशा प्लेटमध्ये ठेवायचं. पाणी द्यायचं, ठेवून एका ग्लासमध्ये ओवाळायचं आणि देवाला नमस्कार करायचा आणि म्हणायचं देवा भोग ग्रहण करा. फक्त एवढी अंतःकरणाने विनंती करा. दादा, हा नित्यनेम जर कधी चालू केला तर परमात्मा निश्चित तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण अंतःकरणाने करणं महत्वाचं आहे बरं का, नुसतं नावाला नाही. हा, नुसतं नावाला नाही. आज लोक देवपूजा बी करत असले तरी देवाला म्हणतात देवा आमच्या पिंट्याचं लग्न जमत नाही बाबा, बघ काय असेल तर कर ना बाबा. अरे देवपूजा करता देवपूजा तर नीट करतो. काही काही मायमावले देवड्यात जातात. देवडात काय करतात? देवडात जातात. देवडात गेल्यावर म्हणतात ए अगं आंबाबाई, माझ्या पिंट्याला पोरगा स्वर्ग काही होत नाही ग. आणि जर कधी एकदा त्याला पोरगा झाला 10 किलो पेढा तुझ्या पायावर चढवेल. बरं मला सांगा, नाही झाला मग नाही चढवणार का? हा, नाही चढवणार का? नाहीच ना, जमणारच नाही तर म्हणले. चढवणार का नाही? बचत गट बोलत जा तुम्ही, एवढं तेवढं काही तरी बोला. चढवणार का नाही? तरी पण नाहीच. काय करावं बाबा यांचं. देवाला आपण म्हणतो देवा पेढा चढवेल, मला पोरगा जर कधी झाला तर तुला पेढा चढवेल, नाही झाला तर नाही चढवणार. दादा सगळ्यात अगोदर ही ॲग्रीमेंट पद्धती बंद करा. करारनामा. आपण भक्ती करतो म्हणजे देवावर काय मोठा उपकार करतो का? हा, काय घेणं नाही देणं नाही. देव काय म्हणतो का तुम्हाला तुम्ही भक्तीच करा? तुमची मर्जी. तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर भक्तीशिवाय राहणार नाही. आणि जर कधी भक्ती म्हणजे तुम्हाला जस्ट टाइमपास वाटत असेल तर भक्ती करूच नका. हा, भक्ती म्हणजे टाइमपास समजू नका. भक्ती म्हणजे अनुभवून पाहण्याची गोष्ट आहे असं समजूच नका. भक्ती म्हणजे काय आहे? आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणारी भक्ती आहे. मग भक्तीची पायरी चढत असताना देवाची पूजा करा. दुसरी पायरी, तिसरी पायरी कीर्तनात येत जा. चौथी पायरी कीर्तनात आल्यावर कीर्तनात ऐकल्याप्रमाणे देवाचं स्मरण मनामध्ये करत जा की देव असा दिसत असेल, तसा दिसत असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. किती सुंदर आहे माझा परमात्मा. जरी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. किती गोड स्वरूप आहे त्याचं. ते पाहिल्यावर तुम्हाला अंतःकरणाला शांतता लागेल. असं स्मरण करा. तुम्ही 4था वर्ग पास झाले, 5वा 6वा हळूहळू एक एक पास होणार आणि हळूहळू तुमच्या घरातल्या देवारातल्या देवघरामध्ये त्या देवांमध्ये तुम्हाला देव दिसायला लागला. तुम्ही झाले भक्तीचे 10वी पास. आपल्या मायबापामध्ये देव दिसायला लागला, झाले भक्तीचे 12वी पास.
आणि गावात आलेल्या महाराजांमध्ये, साधू संतांमध्ये, गावातल्या चराचरांमध्ये, जडजीवांमध्ये, वृक्षाच्या पानांमध्ये, शेळीच्या पिलांमध्ये, कुत्र्याच्या पिलांमध्ये, बैलामध्ये, गायीमध्ये, म्हशीमध्ये, चराचरामध्ये तुम्हाला देव दिसायला लागला म्हणजे समजायचं आपण भक्तीत ग्रॅज्युएट झालो. काय झालो भक्तीमध्ये? काय झालो? ग्रॅज्युएट झालो. भक्त या अवस्थेला आपण प्राप्त झालो. हे भक्तीचं स्वरूप आहे. हे भक्तीचं लक्षण आहे ज्ञानोबरांच्या दृष्टीने. आता तुकोबरांच्या दृष्टीने बघूया. तुकोबराय सांगतात, नावडे जनधन माता पिता माता पिता लावडे जनधन माता पिता लावडे जनधन विषय तो त्यांचा झाला नारायण 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 लावडे जनधन माता पिता लावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण लावडे जनधन माता पिता लावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. देवा व्यतिरिक्त ज्याला काही आवडत नाही तो आहे भक्त. मग दादा भक्त होणं म्हणजे नुसतं टाळूला जीभ लावणं एवढं सोपं आहे का? नाही ना. एका साधकाने धावत धावत महाराजांकडे जाऊन प्रश्न केला, महाराज तुमचे संत म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे, भक्तिपंत बहु सोपा, आणि तुम्हीच कसं काय म्हणता भक्ती तो कठीण? मग याचं उत्तर देत असताना तुकोबारांनी एक उदाहरण सांगितलं. एका नगरीमध्ये एक राजा होता, त्याने पण ठेवला. पण पण म्हणतात तुमच्याकडे माहिती आहे का? शब्द शब्द माहिती ना? हा, पण ठेवला. पण ठेवला आणि दवंडी संपूर्ण नगरीमध्ये इतर राज्यांमध्ये सुद्धा दिली. एक लोखंडी शुड उभा केलाय. त्या शुडावर चढून जो लोखंडी शुडावरची पूर्णाची पुडी काढून दाखवणार त्याची इच्छा पूर्ण करण्यात येईल असा त्या ठिकाणी दवंडी दिली. संपूर्ण परिसरातले, राज्यातले, इतर राज्यातले लोक आले, तरुण तरुण आले, शूरवीर आले, पण अनेक चढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या ठिकाणी चढणं कोणाला शक्य होत नाही. का? कारण सुडाला हात लावला, हातातनं रक्त निघते, पाय लावला, पायातनं रक्त निघते. करावं काय? प्रश्न पडला. लाखो थकले, लाखो दमले, पण मात्र त्या शुडावर चढणं कोणाला शक्य झालं नाही. आणि तेवढ्यात ते सगळ्यांना बाजूला सारून एक शूर त्या ठिकाणी प्रगट झाला, त्या ठिकाणी उभा झाला. आणि त्या शूरानं त्या लोखंडी शुडावर चढून आपलं शरीर रक्तबंबाळ झालं तरी काही हरकत नाही, पण शुडावर चढून पूर्णाची पुडी काढून दाखवली. हे दृश्य पाहून तुकोबराय सांगतात की बापू हो, भक्ती सुद्धा या लोखंडी शुडावर ठेवलेल्या पूर्णाच्या पुडी प्रमाणे आहे. अभंगाचं पहिलं भक्ती तो कठीण शूळावरील पोळी. क्या बात है! भक्ती तो कठीण शूळावरील पोळी. भक्ती तो कठीण
आमच्या महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजव जरा जोरदार. कहते हैं गाना अगर जुबान से हो तो उसे धंधा कहते हैं. गाना अगर जुबान से हो तो उसे धंधा कहते हैं. गाना अगर गले से हो तो उसे आलसीपन कहते हैं. लेकिन गाना अगर दिल से हो तो उसे भगवान की भक्ति कहते हैं. उसे भगवान की भक्ती कहते हैं. आणि अशा गाण्याला देवाची भक्तीच म्हणता येणार आहे. अशा वाजवण्याला देवाची भक्ती म्हणता येणार आहे. भक्ती तो कठीण शुळावरील पुढे निवडे तो बडी विरळा शूर. भगवान परमात्म्याने आपल्याला देह दिलाय कशा करता? भक्ती करण्याकरता. देवे दिला देह भजन गोमटा. मग भक्ती करत असताना भक्त या अवस्थेला प्राप्त आपल्याला व्हायचंय. मग ते प्राप्त जर कधी भक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतील. म्हणून भक्ती कठीण आहे. म्हणून कशी आहे भक्ती? कठीण आहे. आणि जो शूर, त्या शूराचा त्या ठिकाणी उल्लेख जगद्गुरु तुकोबारांनी केला. तो शूर म्हणजेच आपण परमार्थ ज्यांना संत म्हणून संबोधत असतो ते म्हणजे ते शूर आहेत. कितीही त्रास झाला, कितीही संकट आलं, पण त्यांनी मात्र आपला काम सोडलं नाही, आपली भक्ती सोडली नाही. असे जे संत आहेत ते म्हणजेच शूर आहेत. विठाला विठाला आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर, जर आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला भक्ती नावाची वस्तू जर माहीतच नसेल, मग आपल्या आणि गुराढोरांच्या जीवनामध्ये जगण्यामध्ये काही फरक नाही. भक्ती केल्यामुळे कोण्या कोण्या भक्तांचा उद्धार झाला, अनेक संतांचा उद्धार झाला, अनेक संतांचा. श्री विष्णू श्रवणे परीक्षित भवयद्वियास की कीर्तने प्रल्हाद स्मरणे तधिंग्र भजने लक्ष्मी पृथुपूजने. कोणाकोणाचा उद्धार झाला? अनेक संतांचा झाला. श्री विष्णू श्रवणे परीक्षित, परीक्षित महाराज पांडवांचे नातू, त्यांचा उद्धार झाला. श्राप लागला, शृंगी पुत्रांनी श्राप दिला. समीप मुनींनी समीप पुत्रांनी श्राप दिला. शृंगी मुनींनी श्राप दिला. असा श्राप दिला, इति लंघित मर्यादं तक्षको सप्तमे हनी दंशति स्म कुलांगारं नोदितो मे ततद्रुहं. 7 दिवसात मरण येईल असा श्राप शृंगी मुनींनी दिला. मग माहीत पडलं, सगळं राजपट आपल्या लेकराच्या हवाली केलं आणि महाराज गंगेच्या काठावर साधू संतांच्या सानिध्यात येऊन बसले. आणि त्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये बसलेले असताना जणू का भगवान नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले. असे भगवान शुकदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. शुकदेव भगवान की. तत्राभवत् भगवान व्यासपुत्रो, तत्राभवत् भगवान व्यासपुत्रो, तत्राभवत् भगवान व्यासपुत्रो, तत्राभवो भगवान व्यासपुत्रो. अलक्षलिंगो निजलाभतुष्टो, अलक्षलिंगो निजलाभतुष्टो. व्रतश्च बालैरवधूत वेश, व्रतश्च बालैरवधूत वेश. तत्राभवत् भगवान, तत्राभवत् भगवान, तत्राभवत् भगवान व्यासपुत्रो. यदृच्छया कामट्टमानोऽनपेक्ष, यदृच्छया कामट्टमानोऽनपेक्ष. अलक्षलिंगो निजलाभतुष्टो, वृतश्च बालैरवधूत वेश. बोल शुकदेव महाराज की. परमात्म्याचं त्या ठिकाणी शुकदेव भगवंताचं आगमन झालं आणि 7 दिवसाची कथा श्रवण केली आणि श्रवण भक्तीमुळे उद्धार झाला. कोणाचा? परीक्षित महाराजांचा. भक्तीचे एकूण 9 प्रकार सांगितले जातात. किती? श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. श्रवण भक्ती सांगितली जाते, कीर्तन भक्ती सांगितली जाते, स्मरण भक्ती सांगितली जाते, पदसेवा भक्ती सांगितली, मैत्री देवासोबत करणं ही भक्ती आहे, देवाचा दास होणं ही भक्ती आहे,
देवाची पदसेवा करणं ही भक्ती आहे. देवाला वंदन करणं ही भक्ती आहे. 9 प्रकारची भक्तिशास्त्रात सांगितले. 9 प्रकारची, किती प्रकारची? 9 प्रकारची भक्तिशास्त्रात सांगितले. त्यापैकी एक प्रकार जर आपल्याला कुठलाही आवडला तर एक प्रकार आवडा आणि देवाची पूजा करायला विचार करू नका. कारण मानवी देहामध्ये आल्यानंतर जर कधी भक्ती घडत नसेल तर आपण मानव राहून जन्माला येऊन उपयोग याची देही घाडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान याची देही घाडे देवाचे भजन आणि काय नाही कोठे आणि काय याची देही घाड देवाचे भजन याची देही याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. या देहामध्ये देवाचं भजन घडतंय. मग आपल्याला या देहात येऊन भजन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. जसं खाणं महत्वाचं आहे, श्वास घेणं महत्वाचं आहे, तसंच आपल्याला सुद्धा भजन करणं, नामस्मरण करणं आणि भक्ती करणं हे महत्वपूर्ण वाटलं पाहिजे. पण काही लोक असे असतात, आता देवाची भक्ती तर दूरचा विषय आहे. मी एका व्यक्तीला म्हटलं, दादा जीवनात येऊन देवाची भक्ती कधी सोडू नका म्हटलं. तो म्हटला, महाराज देवाचा नाही आपलं जमत नाही, आमचा दोघांचा 36चा आकडा आहे. म्हटलं नको बाबा, देवाची भक्ती करू, माय बापाची सेवा करतो. म्हटलं त्यांचं नावच काढू नका. म्हटलं झालं काय राजा? म्हणले काय झालं काय सांगू तुम्हाला, 10 वर्ष झाले बोलत नाही. म्हणले पट्ट्या पायरी चढून गेला नाही म्हणले माय बापाची. म्हणले काऊन रे? तो म्हणला, महाराज जेव्हा आमच्या दोघा भावांची वाटणी झाली का? वाटणी. म्हणलं वाटणी होती प्रत्येकाची. म्हणले माया मोठ्या भावाला एवढं मोठं पातेलं दिलं, मला एवढशी बघून दिली म्हणून बोलत नाही म्हणले त्यांच्याशी. आता मला सांगा हे काय कारण झालं का न बोलायला? मग मी त्याला म्हटलं, दादा नको देवाची भक्ती करू, नको मायबापाची सेवा करू. मग नेमकं करतो काय मला कळू तर दे. त्याने घड्याळकडे पाहिलं, म्हणे महाराज संध्याकाळचे 6 वाजले, मला घरी जाऊ द्या कारण आरतीचा टाइम झाला. ते निघून गेलं. माझं डोकं मी खाजत बसलं. म्हणलं का रे, आरती करतो कोणाची? देवाची भक्ती करत नाही, आईवडिलांची सेवा करत नाही, मग आरती करतो कोणाची? मग मी मागं गेलो बरं का बाबा, त्याच्या मागं गेलो आणि त्याच्या घरात जेव्हा मी ढुंकून पाहिलं, माझी लाईटच लागली बा. त्याची बायको ती जगदंबा किस्सा मोकळे करून बसली पलंगावर. हातात तिच्या झाडू, एका हातात कापूर लावलेला वाटीत आणि भला मोठं कुंकू लावलेला आंबाबाईवानी. आणि मग यानं आरतीचा ताट घेतला आणि ओवाडायला सुरुवात केली. ओम जय पत्नी देवा मैया जय पत्नी देवा, पत्नी बैठे पलंग पर पति करे सेवा. ओम जय पत्नी देवा. जय देवी जय माझी बायको, तुझे जे सांगशील ते मी. आमच्या माता मावल्यांना असं येते, पण आमचे आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. आई रे माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को
मात पिता को कोई नहीं माने. कोणी माई बापाला विचारत नाही हो. फक्त आपला परिवार भला. हम दो हमारे दो. म्हातारा म्हातारी को फेकू नका बरं, असं करू नका. कारण माय बाप केवळ का शेतीने न जावे तीर्थाशी. आपल्या मायबापांना आपला देव मानून सेवा करा. मग देवाची पूजा करायची ही गरज राहत नाही. त्या माणसानं जेव्हा देवाची त्यात देवीची आरती म्हणली ना, माझा एवढं हसू आलं. आणि ती आरती ऐकल्यावर आमच्या महिला मातांना हसू येत होतं. पण आमच्या तरुण मंडळीला, पुरुष वर्गाला लई टक लावून ऐकायला आवडत होतं बरं का. काय काय नक्की म्हणत असतील बरं का. महाराज जी आरती म्हणतात तिकडे उद्या आपल्याला करायची म्हणजे करायची, या भानगडीत पडू नका. हा, कारण नरद्याचं सार्थक हे भक्ती केल्यावर होणार आहे, ही येडेचाडे करून होणार नाही. म्हणून भक्ती करायची असेल तर संतांनी जशी केली तशी करा. मीराबाईने केली. दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी. गौड़न मुरली के नाद दीवानी बनी. गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, बैल का दूध निचोड़े चली. बैल का दूध निचोड़े चली, दूध निचोड़े चली. मुरली के नाद दीवानी बनी. गौड़ मुरली के नाद दीवानी बनी. भक्ती करायची ना दादा, तर देवाला आपल्याला अंतःकरणाने भजावं लागणार. कसं भजावं लागणार आहे? अंतःकरणाने. काही लोक असे असतात, महाराज तुमचा देव फिव काही नाही, सगळी अंधश्रद्धा आहे. बरं, एका टायमाला मांडलं अंधश्रद्धा आहे. पण दादा, जे लोक अंधश्रद्धा आहे असं सांगतात, ती लोक सुद्धा कोपऱ्यात कुठे ना कुठे देवाच्या नावाची माळ जप करतात. ती म्हणतात देवाला, हे प्रभु ये तो आप नहीं हो, और यदि अगर आप हो तो देखो हम भी आपके नाम की माला जप रहे हैं. हम भी आपके नाम की माला जप रहे हैं. हम पे भी कृपा दृष्टि थोड़ी सी कर देना, नहीं तो आप हमें नास्तिक समझ के नरक में भेज दोगे. असे सुद्धा लोक असतात. एक साधू बाबा होते, खूप मोठे साधू बाबा. त्या साधू बाबांचा नियम होता, जिथं सत्संग करायचे, जिथं प्रवचन करायचे, तिथल्या लोकांची जर कधी काही परेशानी असली, काही समस्या असली तर ते ऐकायचे. आणि जे मोठे मोठे बिल्डर होते, बिझनेसमॅन्स होते, ते त्यांना भेटायला यायचे. मग ते सत्संग झालं, लोकांची चौकशा संपल्या, आणि मग एक बिझनेसमॅन बाबांच्या कक्षामध्ये, त्या कुटीमध्ये गेला आणि बाबांना सांगतो, प्रभुजी हरिओम. महाराजांनी म्हटलं, हरिओम. बोलो बालक, क्या काम है आपको? तो उस बिजनेसमैन ने कहा, अरे महाराज हमने सुना है आपसे प्रभु बातें करते हैं, आपसे मिलने आते हैं. अरे हाँ बेटा, प्रभु हमसे बातें करते हैं, हमें मिलने आते हैं. तो महाराज जी ये मेरा कार्ड है, जब प्रभु आ जाए तो आप कृपा करके उन्हें मेरे घर भेज दीजिएगा. महाराज जी को हंसी आ गई. अरे बालक, तू कहीं मूर्ख तो नहीं है? ये तो तेरे घर का पता है, तेरे खुद का पता क्या है ये बता दे, फिर मैं भगवान को भेज दूंगा. तो उसने फिर कहा, अरे महाराज आपको मेरी बात समझ नहीं आ रही क्या? ये मेरा ही पता है, मेरे घर का पता है, ये गली नंबर है, ये एड्रेस है, ये मोहल्ला नंबर है, ये मोहल्ले का नाम है, यहाँ पे मेरा घर है बड़ा वाला, 10,000 स्क्वायर फुट में बंगला बनाया है हमने. तो आप कृपा करके महाराज जी जब भगवान आए तो भगवान को मेरे घर भेज दीजिए, यही मेरी आपसे विनती है. उसके बदले में आप जो मांगोगे हम आपको दे देंगे. तो महाराज ने फिर से कहा, बेटा ऐसी जल्दबाजी मत करो, जो आपका पता है वही बताओ, तो ही हम प्रभु को भेज पाएंगे. तो उसने फिर से कहा, महाराज रुको रुको रुको, आपको अच्छे से बताता हूं. दूसरा कार्ड निकाल कर दिया. प्रभु जी ये मेरे ऑफिस का कार्ड है, यहां मैं ज्यादातर रहता हूं, सुबह से लेकर शाम तक मैं वही रहता हूं, और रात को मैं घर जाता हूं. तो जब भी प्रभु आ जाए मेरे ऑफिस भेज देना. तो महाराज ने फिर कहा, अरे पगला गया है क्या बेटा, ये तो तेरे ऑफिस का पता है, तेरे खुद का पता क्या है? खुद का पता अगर तेरे पास हो तो बता दे, झट से प्रभु को तेरे पास में भेज दूंगा. तो उसने कही, वो समझाता गया. महाराज ने कही, नहीं भैया तेरा खुद का पता दे, खुद का पता दे. तो उसने कहा, वो गुस्से में आकर कहता है, महाराज ये सब ढोंग है, ये सब अंधश्रद्धा है, आपके प्रभु कुछ नहीं है, भगवान कुछ नहीं होता, बस लोगों को आप बेवकूफ बनाते रहते हो, आप लोगों को बस बेवकूफ बनाते रहते हो और पैसे ऐंठते रहते हो. तो महाराज जी को गुस्सा आ गया. उसने बोलता गया, बोलते बोलते उसने ये कहा कि आपका प्रभु वास्तव में है ही नहीं, तो आप हमें क्या दिखाओगे? तो
महाराज जी को इस बात पर बड़ा गुस्सा आया। महाराज जी ने अपना हाथ सवार के ऐसी लपड़ लगाई तो उसका माथा झन्ना गया। वो कहने लगा, अरे महाराज जी क्या कर दिया, इतने बड़े बिजनेसमैन को आपने थप्पड़ मार दिया, ये देखो कितना दर्द हो रहा है, मुझे पूरा गाल लाल कर दिया मेरा। तो महाराज ने उससे पूछा, बेटा ये तो तेरा गाल है, तेरा दर्द कहाँ है? जब मुझे तू तेरा दर्द दिखा देगा तब मैं मान लूंगा तुझे दर्द हो रहा है। तो उसने कहा, अरे महाराज ये मेरा गाल है, यहां दर्द हो रहा है, मुझे यहां दुख रहा है, हाथ लगाइए देखिए तो सही, ये हुआ दर्द मुझे। तो महाराज ने फिर से कहा, बेटा मूर्ख जैसी बातें ना करो, आपका दर्द कहाँ है मुझे दिखा दो, फिर मैं बोलूंगा आपको कि आपको दर्द कहाँ हो रहा है, तब मुझे पता चलेगा कि नहीं। तो उसने कहा, अरे महाराज दर्द भी कोई हाथ पकड़कर दिखाने वाली चीज नहीं होती। तो महाराज ने फिर से एक जोरदार लपड़ लगाया और समझाया, अरे मूर्ख, अरे पगले, प्रभु भी कोई हाथ पकड़ करके दिखाने वाली चीज नहीं है, उसे अनुभव करना पड़ता है, उसे जानना पड़ता है, उसे महसूस करना पड़ता है। देवा है, देवा है, देवा है, देवा देव आहे हृदय मंदिरे शोधून पाही। जर विचार केला तर आपल्या मनामध्ये सुद्धा देव आहे, फक्त शोधून पाहण्याची दृष्टी आपल्याला असली पाहिजे। आज लोकांना वाटतं की देव असेल नसेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण भलं आपलं घरदार भलं, आपला पैसा अडका भला, बस झालं काम। नाही दादा, जे तुम्हाला प्राप्त होतंय ना एवढंच म्हणायचा की देवा तुझी कृपा म्हणून आम्हाला हे प्राप्त झालं। शेतामध्ये चांगलं पीक झालं, देवाला म्हणा, देवा 50,000ची कमाई झाली, देवा तुझा आशीर्वाद होता म्हणून आम्हाला एवढे पैसे बघायला भेटले, फक्त एवढं म्हणा। आणि आमचे एक संतांनी म्हटले बघा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, सब काम हो रहा है, सब काम हो। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना, हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है, ओ करता नहीं मैं कुछ भी। ओ कन्हैया, ये तो आपकी कृपा दृष्टि हम पे ऐसी बनी है, हम काम करें ना करें हमें कोई लेना देना ही नहीं है, हम तो बस आपकी ही भक्ति में मग्न रहते हैं। हमारे घर में खाना है या नहीं इस बात की भी हमें चिंता नहीं, हमें बस सुबह शाम आपका भजन करना है, आपकी सुंदर सुंदर भजन को गाना है और आपके सुंदर स्वरूप को देखकर अपने जीवन को सार्थक करना है। यदि हम तय करें तो अपने जीवन में प्रभु को प्राप्त करने के लिए हमें ज्यादा कुछ कठिनाई लेने की जरूरत नहीं है।
लेकिन अपने मन से, अपने चित्त से प्रभु को एक बार प्रेम से निहारने के बाद यदि प्रभु हमारे अपने लगने लग जाए तो प्रभु को कभी अपने मन से निकालना मत। तुम साथ हो जो मेरे, इस चीज की कमी है। तुम साथ हो जो मेरे, इस दिल की कमी है। तुम साथ हो जो मेरे, इस चीज की कमी है। तुम साथ हो जो मेरे, इस दिल की कमी है। किसी और चीज की अब कार ही नहीं है। इस काम की अब तो दरकार नहीं है। कृपा सदा सब, तेरे इस कृपा सदा सब माला माल हो रहा है। तेरी इस कृपा सदा सब माला माल हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया। तुम्ही म्हणणार महाराज शेतात पाणी एवढ्या थंडीत आम्ही द्यायचं आणि त्याचं श्रेय देवाला द्यायचं, कोणी सांगितलं आगाऊपणा? नाही ना दादा, असं चालत नाही. त्यांनी जर ठरवलं तर पाऊस येणार नाही, मग पाणी कुठून भरणार? भरणार कुठून पाणी? हा, ही देवाची कृपा आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी. मग आपल्याला जर कधी तारुण्याचं काम तो करतोय तर आपल्याला त्याचं केलेले उपकार आहेत, त्या उपकारातून परतफेड तर आपल्याला त्याच्या उपकाराची परतफेड करता येणार नाहीच आहे. पण थोडं का होईना त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा आणि देवाची भक्ती करा, देवाचं नाम चिंतन करा. भक्त होऊन देवाचे चिंतन करा. नुसतं नावाला देवाची भक्ती करू नका. नंतर आजकाल लोक भक्ती कशी करतात? नुसतं नावाला भक्ती करतात, देखाव्याची भक्ती करतात. कशी? जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया, जिथे पाहे तेथे देखीचा पर्वत. 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 पायाविना भिंत तातडीची. पायाविना भिंत तातडीची. पायाविना भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. 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 पायाविना भिंत तातडीची. पायाविना भिंत तातडीची. पायाविना भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जेथे पाहे तेथे. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. पायाविना भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. पायाविना जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. पायाविन भिंत तातडीची. अंतकरणाने भजन करणं हे आपलं कर्तव्य आहे. किंवा असेच भक्ती परमात्म्याला आवडते असं म्हणायला काही हरकत नाही. नुसतं देखीचा पर्वत म्हणजे तातडीची भिंत कशी असते? विना पायाची भिंत. आपल्याकडे बांधतात का घर? घर बांधतात? मांडी घाल ना आबा, मांडी घाल ना. तू कीर्तनात बसलाय ना. हा, घर बांधतात का? घर बांधतात का नाही? मला वाटतं तुमच्याकडे बांधित नाही वाटतं. मग बोलायला काऊन एवढे काटकसर करायला लागले?
घर बांधते का नाही? कसे बांधतात? आरशीशी पक्कवालं का पाया खंदून बांधतात रे? पाया खोदून. घर बांधायच्या अगोदर आपण काय करतो? पाया खोदतो. आणि जर विना पायाची भिंत बांधली बाबा किती दिवस टिकते? जास्तीत जास्त 10-15 वर्ष. हा नाही ना, विना पायाची भिंत गॅरंटी नाही. कधी पडेल गॅरंटी नाही. त्याचप्रमाणे भक्ती करायची असेल तर अंतःकरणाने करा, देखाव्याची करू नका. नुसतं लगेच परमार्थ आपला पालथ्या गाड्याला पाणी असलं पाहिजे असं नको, पाणी व्हायला पाहिजे असं नको परमार्थ करू. असा परमार्थ नका करू जेणेकरून देखाव्याचा परमार्थ करून आपल्याला काही सिद्ध होणार नाही, काही प्राप्त होणार नाही. भक्ती करायची असेल तर अंतःकरणाने करा, भावनेने करा, पाया पक्का बांधून करा. पाया कसा पक्का बांधायचा? कसा बांधायचा? हृदयातले विकार नाहीशे करा. काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार हे नाहीशे झाले. मग तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहिले. चित्त निर्मळ झालं म्हणजे शरीर आपलं कसं झालं? स्वच्छ झालं. शरीराला कबीरजी चादर उपमा देतात. चदरिया झिनी रे झिनी, झिनी रे राम नाम रस भीनी. चदरिया झिनी रे झिनी, राम नाम रस भीनी. चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी, चदरिया चदरिया सुदामा ने ओढ़ी, शुकदेव ने निर्मल कीनी. यह चदरिया सुदामा ने ओढ़ी, शुकदेव ने निर्मल कीनी. चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी, राम नाम भीनी. चदरिया झिनी रे झिनी, झिनी रे झिनी, झिनी रे झिनी रे. चदरिया चदरिया. इतते आई कुंवारी राधिका, उतते कुंवारी कन्हई रे. ऐसी धूम मचाई बिरज में, ऐसी धूम मचाई. चदरिया झिनी रे झिनी. हे शरीर काय आहे? शरीर कशाचं स्वरूप आहे? चादरीचं स्वरूप आहे. चादर म्हणजे कपडा. अरे जरा गप्पा बसा ना तुम्ही. कापडाची उपमा. पांढरे कपडे मला सांगा बाबा, वारकरीच लोक वापरतात का? नाही, अनेक लोक वापरतात. राजकारणी वापरतात, काही लोक असतात पिणारे तेही वापरतात. हा, मग आपले वारकरी लोकांचे कपडे जास्त मिळत नाही. आपण जागा पाहून बसतो, कपडे खराब होऊ देत नाही. दुसरे आहेत राजकारणी लोक, ते पांढरे कपडे त्यांचे एकदम टापटेप मध्ये असतात, पेपर कॉटन वगैरे एकदम खतरनाक. कपडे मळले म्हणजे डायरेक्ट लॉन्ड्रीत, A1 लॉन्ड्री मध्ये, लोकल धोबी घाटाला टाकत नाही ते. आणि काही तिसरा वर्ग असा आहे, ते पिण्याच्या नादामध्ये एवढी श्रद्धाळू असतात महाराज, एवढी श्रद्धाळू. ते पांढरे कपडे घालणारे ती लोक, त्यांना जर कधी वराह भगवंत दिसले तर डायरेक्ट गटारीतच लोटांगण घालतात. म्हणजे एवढे श्रद्धाळू नसतात ते, त्यांना सुधरीत नाही चालायचं म्हणून डायरेक्ट गटारीत पडतात. मग कपडे जर कधी गटारीचे भरले, ते घरी धुवायला देतात का? त्यांची ती पत्नी असेल, माय असेल, ते धुवायला रिकामे नाही. ते म्हणता हे आमच्याकडनं निघणारच नाही. मग ते कुठे जाता? कुठे जाता? धोबी घाटाला. कुठे जाता? धोबी घाटाला. मग धोबी कसा धुतो? कसा धुतो? ते धोपटणं म्हणता का तुमच्याकडे? कपडे धुवायचे काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? थापी म्हणता का धोपटणं म्हणता? धोपटणं म्हणता ना? नाही, म्हटलं तुमच्याकडे फरक वेगळा, शब्द वेगळे, फरक वेगळा आहे. हा, आम्ही आमच्या खानदेशातले, तुम्ही इकडं आपला परिसर कुठला आला? मराठवाडा. मग शब्दांचा फरक पडतोच का नाही? आता आमच्याकडे चालीरीती अशी आहेत, विठोबरक मग नंतर होतं शेवटचं, तेव्हा माळ घालतात, कीर्तनकार माळ झाला. तुमच्याकडं पहिल्यांदा विठ्ठल विठ्ठल चालू असताना माळ घालतात. हा फरक आहे. आणि अजून एक फरक सांगतो, आमच्याकडे मेलेला असलं तर जडतात बरं का बाबा. हा, आणि तुमच्याकडे जिथे जडतात काय? नाही ना. हा, म्हणजे फरक फारसा नाहीये. बरं, आपला विषय काय झाला होता?
काय म्हणतात, थापी म्हणतात का धोपटणं म्हणतात? थापी परफेक्ट काहीतरी एकच सांगा, नुसतं वापरतात नाही. आयो हा, ती थापी जी असते लाकडाची बॅट सारखी असते, कपडे धुवायला वापरतात. मग त्या धोब्याकडे जर कधी कपडे दिले तर तो धोबी त्याला साधारण धुतो का, असा मारतो कपडे फाटतात तोपर्यंत सोडत नाही. त्याला काही घेणं देणं नाही, फाटले बी तर आपले काय बापाच जाते. हा, मग तसंच आपले जर कधी शरीराला आपण कमी मलिन केलं तर आपल्याला धोबी घाट म्हणजे हेमपुरीला स्वच्छ करायला जायची गरज आहे का? नाही. कपडे जर कधी अर्थात आपलं शरीर जर आपण जास्त मलिन केलं, विकारांनी भरून ठेवलं तर आपल्याला कुठं पाठवलं जातं? मग मारिती सोडिती तोडिती निष्ठुरा, मारिती सोडिती तोडिती निष्ठुरा. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल. आपली मात्र बरी गत्या केली जाणार नाही. मग आपण सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. अंतःकरणाने देवाचे चिंतन पूजा करा, तेच आपल्या जीवनाचं सार्थक करणार आहे. अन्यथा तुम्हाला देवाची भक्ती घडत नाही तर देशधर्माची भक्ती करा, मायबाबांची भक्ती करा, मायबाबांची सेवा करा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाची भक्ती केली, राष्ट्राची भक्ती केली. कारण महाराजांनी जो लढा लढलेला आहे जगाच्या पाठीवर, मला तरी वाटतं कोणी लढलेला असेल, कोणीच लढलं नाही हो. इतके महान व्यक्तिमत्व माझे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांच्यासारखं देशधर्माचं रक्षण करायला मागे हटू नका. जेव्हा अफजल खान नावाचा बोकड आला, बोकड प्रतापगडच्या पायथ्याला, आमचे शाहीर खूप गोड वर्णन करतात, नीट ऐका. मला थोडं साथ करा, मला माझा घसा बसलाय. प्रतापगडच्या पायथ्याशी खान नमस्कार केला आणि आई जगदंबेने कौल दिला. आई जगदंबेला जेव्हा दंडवत घातला तर महाराजांना त्या ठिकाणी आईने आशीर्वाद दिला की जा महाराज विजयी व्हा. आशीर्वाद प्राप्त केला आणि प्रतापगडच्या पायथ्याला येण्याच्या अगोदर या अफजल खानानं अनेक देऊळ उद्ध्वस्त केले. आया बहिणींच्या अब्रूसोबत खेळला आणि 10 हत्तीचं बळ असलेला हा अफजल खान होता. आणि अशा अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी बोलवलंय आणि भेटीसाठी काय उभारलंय? भेटीसाठी छान उभारलेला, भेटीसाठी खान बनवला, भेटीसाठी छान उभारलेला, भेटीसाठी खान उभारलेला. नक्षीदार शामी आण्याला, शामी आण्याला, नक्षीदार शामी आण्याला, भक्तीदार शामी आल्याला. आणि अशा या शामी आण्यामध्ये कान डावला तडुला आला, कान डावला तडुला आला, कान डावला तडुला आला, कान डावला तडुला आला. सय्यद पंडाच्या संगतीला, राजा संगतीला, सय्यद पंडाच्या संगतीला, शिवाबाच्या संगती महाला,
शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ। कन हाक मार तो हसरी तो टूट नजर आई गारी गारी जिराई। महाराजांना त्यांनी बोलवलं, आओ शिवाजी हमारे गले लग जाओ। हसतोय खान आणि महाराजांनी जेव्हा त्याला मिठी दिली, महाराजांना त्याने धरलं आणि कट्यारीचा वार त्याने पाठीमागून केला। कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला। चिलखता होता अंगाला, खरखरा आवाज झाला, चिलखता होता अंगाला आणि महाराजांच्या अंगाला त्याने वार केला। महाराजांनी चिलखत पाठीला लावलं होतं। महाराजांना माहित होतं हा निश्चितच मागून वार करणारा आहे, हा छातीवर वार करणारा नाहीये। आणि मला तरी वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या छातीवर वार करणारा या मृत्यू लोकांवर आतापर्यंत जिवंत नव्हता, पण आता सुद्धा नाहीये। महाराजांनी वाघ नख काढले, पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा घालला, पोटामध्ये बिचवा घालला। वाघ नखाचा मारा केला, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सुद्धा राष्ट्रासाठी देशासाठी प्राणाची आहुती द्यायला विचार केला नाही, पण धर्म सोडला नाही। माझ्या संभाजी महाराजांनी सुद्धा याला म्हणावं राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, देशभक्ती, धर्मभक्ती। आणि असाच एक आपल्या संपूर्ण विश्वासाठी, आपल्या भारत भूमीसाठी एक आदर्श म्हणून माझे भगवान प्रभू रामचंद्र होऊन गेले। आणि 22 जानेवारी आपल्यासाठी एक आपल्या प्रभूंचं आगमन आपल्या नगरीमध्ये, अयोध्या नगरीमध्ये होत आहे। हा खूप मोठा दिवस आपल्यासाठी आहे। मला तरी वाटतं त्या दिवसाला अशी दीपावली साजरी करा, अशी दीपावली साजरी करा, आतापर्यंत आयुष्यात कोणी साजरी केली नसेल अशी दीपावली आपण साजरी करायची, करणार का नाही? हा, हीच माझी विनंती आहे। तर सगळ्यांना नवे कपडे घालायचे, भव्य दिव्य मिरवणूक काढायची, आणि आनंदाने अंतःकरणाने प्रभूचं स्वागत त्या ठिकाणी करायचं आहे। अक्षता व्हायचे, देवाचं त्या ठिकाणी स्वागत आपल्याला करायचंय। आणि देवाचं स्वागत कसं करायचं नीट ऐका। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए। सजा दो घर गुलशन सा, मेरे श्री राम आए। सजा श्री राम आए, मेरे 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 श्री राम आए। महादो प्रेम की गंगा, महादो प्रेम की गंगा, मेरे श्री राम आए। सजा दो घर गुलशन सा, मेरे श्री राम आए। सजा दो घर गुलशन सा, मेरे श्री राम आए। मेरे श्री गुलशन सा, मेरे श्री
सजा दो घर सा मेरे श्री राम आए. 500 वर्षाचा काळ लुटला गेला, पण आज 22 तारखेचा दिवस, उद्याचा दिवस आपल्यासाठी दीपावलीचा दिवस आहे. आणि त्या दिवसाला दीपावली म्हणूनच साजरा करा अशी नम्र विनंती आहे. कारण आपले प्रभू रामचंद्र येत आहेत. पखारो इनके चरणों को, बहा दो प्रेम की गंगा. पखारो इनके चरणों को, बहाकर प्रेम की गंगा, बहाकर प्रेम की गंगा. लगी कुटिया भी दुल्हन सी, लगी कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा मेरे श्री राम आए. स्वागत करायला आपल्याला काही अडचण नसली पाहिजे, कारण हिंदूच आहोत ना आपण. आहात ना हिंदू सगळे. मग देवाचं आपल्याला स्वागत जर करायचंय, मग कसं झालं पाहिजे? अगदी आनंदात झालं पाहिजे, जल्लोषात झालं पाहिजे. असो, आपल्या सेवेची वेळ आता संपत आलेली आहे. 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. तत्पूर्वी सगळ्यांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पुरुष मंडळी हातवरती करा. पुरुष मंडळी असं वा केले हातवरती. आता मागे उभं राहिलेले करा ना हातवरती, केले हातवरती. इकडे बाल्कनी वाले हा केले हातवरती. आता मी काय सांगतो ते ऐका. पुढच्या महिन्यात मला महाराज इकडेच यायचंय पुन्हा. तेव्हा जर कधी मला 5-10 मिनिटं वेळ भेटला तरी मी इकडे नक्कीच फेरी टाकेन. तोपर्यंत यांची एकाची हात खाली व्हायला नको. चालेल ना? चालेल नाही? नाही चालणार. मोठ्या प्रेमाने देवाचं चिंतन करायचं. विठोबा रघुमाई, 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 पुरुष मंडळीला विनंती, हात खाली करा. हा हा. महाराज आप लढो हम कपडे संभाळते है. एवढा कंटाळा करू नका राज हो. देवाच्या भजनाचा ऐका. सेवा आपली झालेली आहे. एक तुमचे 10-15 मिनिटं जास्त घेतो. कल्पेश दादा तुम्ही इकडे, साऊंड सिस्टीम वाले दादांजवळ इकडे लक्ष द्या. आज आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण हिंदू म्हणून जगतोय, पण दादा एक लक्षात घ्या, आपला हिंदू धर्म हा कुठेतरी लयाला जाण्याच्या मार्गावर आहे मला वाटतं. का? कारण आज बाबा विना वाजू नका, 10 मिनिटं वाजू नका. त्या भारतामध्ये आपल्या धर्माबद्दल अनेक लोक वेगवेगळे षड्यंत्र रचत आहेत की आपल्या भारतातल्या तरुणांना कधी आपण व्यसनाधीन करायचं. इकडून या. कधी आपल्या भारतातल्या तरुणांना कधी व्यसनाधीन करायचं आणि कधी या देशाचा नायनाट करायचा. तर माझे प्रत्येक तरुण बांधवाला विनंती आहे, राजा हे बघा तुमची या देशा धर्माला गरज आहे. आणि तुम्ही जर कधी व्यसनाधीन झाले आणि आयुष्याची राख रांगोळी केली, मग आपल्या भारताचं पुढे कसं होणार? बस त्यांच्याजवळ. तुम्ही जर कधी आपल्या देशाची राख रांगोळी करत असाल तर आपला देशाचा धर्म, आपला हा हिंदू धर्म सगळ्यात जुना आपला धर्म आहे. मला सांगा, इकडे लक्ष द्या, तुम्ही इकडे लक्ष द्या. सनातन हिंदू धर्म हा सगळ्यात जुना धर्म आहे का? या धर्माबरोबरच कोणीच नाहीये. अनेक लक्ष वर्षापूर्वीचा जुना आपला हिंदू धर्म आहे. तर हिंदू धर्माला टिकवून ठेवण्याचं कार्य आपल्या हातात आपण घेतलं पाहिजे, ही माझी प्रत्येक तरुणाला विनंती आहे. कारण आज आपल्या धर्माचं, आपल्या भगव्याचं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करा दादा, की आपल्या भगव्याकडे बोट दाखवणारा तर दूरच राहिला पाहिजे. आपल्या भगव्याकडं बोट दाखवणारा तर दूरच राहिला पाहिजे. एखाद्याने वाईट नजरे जरी पाहिलं दादा भगव्याकडे, तरी त्याच्या डोळ्यात आपण ताप्त्या सड्या घालायला विचार करायचा नाही. हे हिंदूंचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. आणि छाती टोकून सांगा आपण हिंदू आहोत.
हो, इतर धर्मियांना आपण विरोध करत नाही, पण आपल्या धर्माला जो विरोध करतो त्याला त्याच्या मुळात सगळं उपटून फेकायला विचार करायचा नाही, हे लक्षात घ्या. कारण आपण हिंदू आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आपण मावडे आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आपण मावडे आहोत, हे कधी विसरू नका. आपला धर्म अगोदर आहे, मग सगळं काही आहे. आपल्या धर्माला आपण पूजा, आपल्या धर्माची सेवा करा, आपल्या धर्माचं रक्षण करा. हे आपल्या हातात आहे, हे आपल्या हातात आहे. हे सांगायला तुम्हाला दुसरं कोणी येणार नाही, आपल्यातलंच कोणीतरी सांगेल आणि ते सांगायला पाहिजे. एवढी तरी वेळ आपण येऊ देऊ नका, ही प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे. आणि दादा, एकीकडे जवान मरमर मरतो देशाकरता, आपल्या भारतातले तरुण त्या जवानाच्या बलिदानाच्या आहुतीची त्या ठिकाणी किंमत करत नाही लोक. ही रियालिटी आहे. अरे, ज्या वेळेला जो जवान या देशाकरता मरतो त्या जवानाला आम्ही सहज विसरतो. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर तवारत वासे, हर वीर तवारत वासे. जो खून गिरा सरहद पर, वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. एवढंच माझं सांगणं असणार आहे दादा. या देशाधर्माला अर्ज आहे, या देशाधर्माचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. एवढंच मला सांगायचं आहे. गोमातेचं रक्षण करा, हिंदू धर्माचं रक्षण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, या ठिकाणी जमलेल्या माझ्या प्रत्येक मायबापाला विनंती करेल की आपल्या आईवडिलांची सेवा करा. आज आम्ही कीर्तनामध्ये गीत ऐकतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. ते ऐकल्यावर आम्हाला वाटतं की हे गीत मात्र आम्ही स्टेटसला लावावं. लावता का नाही? लावता. व्हॉट्सअपला आम्ही स्टेटस लावून लिहितो आय लव्ह यू आई म्हणतो का नाही? पण दादा, आईबद्दल लिहितो, लावून द्या. आईबद्दल आम्ही स्टेटसला लावतो, आईबद्दल लिहि. कधी बाप नावाची गोष्ट लक्षात सुद्धा आली नाही. का लक्षात आली नाही दादा माहिती? का लक्षात आली नाही आम्हाला बाप नावाची गोष्ट माहिती? स्वाभिमानी बाळा, बाप कणकर कडा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या श्राप या जगाचे बाप घेतो सार माथे. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप साठवीत अश्रू, वाट पाही त्या क्षणाचे,
जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरे, लेक जाताना सासरे. बाप थकल्यावर ते त्याचा बनावा आधार. नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, किती घातले पितर. एवढीच माझी विनंती सगळ्यांना. गायक वादक मंडळी, टाळकरी भजनी मंडळ, वारकरी शिक्षण संस्थेतील समस्त विद्यार्थीगण, तुम्ही बसलेले श्रोतृगण, आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी, आमचे कल्पेश दादा, आमचे दिलीप मामा, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.